वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो बायोमॉलिक्युल्स. कोणता चॅप्टर घेतो? बायोमॉलिक्युलच्या वन शॉट घेतो. बघा, काही नोट्स आहेत तुमच्याकडे, नोट्सवरून मी शिकवत आहे. बघा, तुम्ही इथूनच लिहू शकता, इथूनच अभ्यास करू शकता. काही वाटेल तर मला तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर बायोमॉलिक्युल्स, द प्रिन्सिपल मेन लिव्हिंग बायोमॉलिक्युल्स, जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्यांचे बघा काय आहेत? कार्बोहायड्रेट, विटॅमिन, प्रोटीन, एन्झाईम, लिपिड, हार्मोन्स, न्यूक्लिक ॲसिड अशा प्रकारे हे डिवाइड झालेले आहेत. नंतर कार्बोहायड्रेट हा काय? हायड्रेट्स ऑफ कार्बन, म्हणजे कार्बोहायड्रेट जो आहे तो हायड्रेट्स आहे कोणाचा? कार्बनचा. आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CxH2O. म्हणजे द शुगर प्रेझेंट इन मिल्क इल कॉल लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे काय? जो मिल्कमध्ये जो असतो शुगर, तर शुगर प्रेझेंट इन मिल्क इज कॉल्ड लॅक्टोज. नंतर ग्रीक वर्डमध्ये शुगरला सॅकरॉन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? सॅकरॉन. आणि हेन्स कार्बोहायड्रेट इज कॉल्ड ॲज सॅकराइड्स, म्हणजे कार्बोहायड्रेटला म्हणून काय म्हटलं आहे? सॅकराइड. नंतर ग्लुकोज, तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. शुक्रोजचा फॉर्म्युला काय आहे? C12H22O11. हा कशाचा फॉर्म्युला आहे? शुक्रोजचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट किती भागाचं आहे? 3. एक मोनोसॅकराइड, ऑलिओसॅकराइड, नंतर पॉलिसॅकराइड. तर बघा, मोनोसॅकराइडमध्ये पण 3 टाईप येतात. एक अल्डोहेक्झोज, नंतर पेंटोहेक्झोज आणि नंतर कीटोहेक्झोज. हे याचे स्ट्रक्चर आहे. ज्याच्यामध्ये ग्लुकोज येतो अल्डोहेक्झोजमध्ये, हेक्झोमध्ये ज्याच्यामध्ये 6 कार्बन आहे. हे अल्डोपेंटोजमध्ये ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, त्याच्यामध्ये रायबोज येतो. नंतर कीटोहेक्झोज म्हणजे त्याच्यामध्ये फ्रुक्टोज येतो, ज्याच्यामध्ये कीटोनवाला ग्रुप आहे. मोनोसॅकराइडमध्ये डू नॉट हायड्रोलिसिस इनटू स्मॉलर युनिट, म्हणजे जो अजून स्मॉलर युनिटमध्ये ब्रेक होऊ शकत नाही, जसं ग्लुकोज C6H6 आहे, अजून तो ब्रेक होऊ शकत नाही. ऑलिओसॅकराइड तो काय आहे? इल्ड 2 to 10 मोनोसॅकराइड युनिट ऑफ हायड्रोलिसिस, म्हणजे तो 10 किंवा 10पेक्षा जास्त युनिट देऊ शकतो. जसं बघा, त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत. एक डायसॅकराइड, एक ट्रायसॅकराइड आणि एक टेट्रासॅकराइड. तर डायसॅकराइड म्हणजे ऑन हायड्रोलिसिस गिव्ह 2 मोनोसॅकराइड युनिट, म्हणजे याला जर हायड्रोलिसिस केले तुम्ही ऑलिओसॅकराइडला तर काय देईल? 2 जर युनिट देईल मोनोसॅकराइडचे, त्याला म्हणतात डायसॅकराइड. आणि त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याला काय? एक्झाम्पल शुक्रोज. नंतर ट्रायसॅकराइडमध्ये किती युनिट देईल? 3 मोनोसॅकराइडची युनिट देईल, त्याला म्हणतात रॅफिनोज. काय म्हणतात? रॅफिनोज. आणि नंतर तिसरं आहे टेट्रासॅकराइड, ज्याच्यामध्ये मोनोसॅकराइडची युनिट किती मिळतील आपल्याला? 4. त्याच्यामध्ये काय आहे? ट्रॅचोज. काय आहे? ट्रॅचोज. ते लक्षात ठेवाल, ठीक आहे. नंतर आहे पॉलिसॅकराइड. तर पॉलिसॅकराइड युनिट हायड्रोलिसिस, त्याच्यामध्ये काय भेटत आहे? लार्ज नंबर ऑफ आपल्याला मोनोसॅकराइड्स भेटत आहेत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे स्टार्च, सेल्युलोज. स्टार्च आणि काय आहे? सेल्युलोज. नंतर बघा, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, म्हणजे प्रिपेअर करायचं आहे आपल्याला कोणाला? ग्लुकोजला. त्याच्यामध्ये बघा काय घेतलं? शुक्रोज C12H22O11 याची रिॲक्शन केली वॉटरसोबत. ते रिॲक्शन कंबाईन केले आपण, ते सेपरेट विचारते रिॲक्शन. समजा C6H12O6 रिॲक्ट केलं वॉटरसोबत, काय बनलं असतं? शुक्रोज आणि फ्रुक्टोज बनलं असतं. म्हणजे राईट द रिॲक्शन ऑफ शुक्रोज विथ वॉटर लिहिलं असतं समजा, तर काय लिहिलं असतं आपण? शुक्रोज आणि ग्लुकोज बनतो तो. C6H12O6 हा ग्लुकोज आणि C6H12O6 हा फ्रुक्टोज होतो. ते सेमच असतो त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि त्याच्यामुळे हे मग लिहिलेले आहे. नंतर बघा, स्टार्चची पण कमर्शियल, ही आहे लॅबोरेटरी यूज आणि ही काय आहे आपली? कमर्शियल यूज. ही वाली जे मी म्हणत आहे तीच पेपरमध्ये तुम्हाला विचारलेली आहे. नंतर बघा, आयसोमेरिझम इन ग्लुकोज. तर आयसोमेरिझम ग्लुकोज म्हणजे कॉन्स्टिट्युशनल आयसोमर. त्याच्यामध्ये 2 आहेत, एक आहे ग्लुकोज आणि एक आहे फ्रुक्टोज. त्याच्यात फॉर्म्युले असे आहे स्ट्रक्चर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे. तर त्यांनाच काय म्हणतात बघा? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज ऑर डायहायड्रोक्सी ॲसिटोन आर ग्रेसिलाल्डिहाइड आर कॉल्ड कॉन्स्टिट्युशनल आयसोमर. म्हणजे एकमेकाचे काय? कॉन्स्टिट्यूट, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. C6H12O6च आहे दोघांचं आहे, पण स्ट्रक्चर सारखं नाही आहे. त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल आयसोमर. काय म्हणतात? कॉन्स्टिट्युशनल आयसोमर. नंतर आयसोमॉर्फिझम 2 प्रकार आहे, एक इनॅन्शिओमर, एक डायस्टेरिओमर. इनॅन्शिओमर म्हणजे जे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज असतात. समजा मी इथे मिरर टाकली असती अशी, तर मिरर टाकल्यानंतर याला जर मी उचलली असती आणि याच्यावर ठेवली असती, तर बघा इथं OH आहे, तर या हायड्रोजनवर गेला असता आणि हा जो H आहे याच्यावर आला असता. बरोबर आहे. म्हणजेच याला जर उचलली असती, इथं ठेवली असती, तर सुपर इम्पोज झालं असतं का? नाही. जसं मी या हाताला या हातावर ठेवलं, ते सुपर इम्पोज झालं का? नाही. सारखं असं ठेवलं असतं झालं असतं, पण आपल्याला असं नाही ठेवायचं आहे, हातावर हात मांडायचं आहे, ठीक आहे. सुपर इम्पोज होणार नाही. नंतर डायस्टेरिओमर म्हणजे जो सुपर इम्पोजिबल मिरर इमेज नसतात, याला पण उचलून ठेवा. नॉन
सुपर इम्पॉसिबल नॉन मिरर इमेज, म्हणजे मिरर इमेज पण नाही आहेत ना नॉन सुपर इम्पॉसिबल आहेत, त्याला म्हणतात डायस्टेरिओ आयसोमर. नंतर आहे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघा, असं ग्लुकोजचं स्ट्रक्चर CHO आणि खाली CH2OH. इथं बघा फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर काय आहे, CH2OH C डबल बॉन्ड O बीचमध्ये लागतो आणि खाली CH2OH. याच्यामध्ये बघा OH या साईडला 3 आहेत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 1 आहे. स्ट्रक्चर विचारला आहे पेपरमध्ये. आणि या साईडला बघा OH किती आहे, राईट साईडला 2 आणि या साईडला किती आहे 1. हे काही रिॲक्शन्स आहे. जर तुम्ही रिॲक्ट केले ग्लुकोजला, ग्लुकोज दिसतं ह्याचं ग्लुकोजचं रिॲक्शन केले समज HI सोबत तर काय मिळतं हे तुम्हाला इथं लिहिलेलं आहे. नंतर जर तुम्ही ग्लुकोजची रिॲक्शन केल्या अमीन हायड्रॉक्साईड सोबत तर काय मिळतं ते लिहिलेलं आहे. नंतर बघा मोनोसॅकराइडच्या रिॲक्शन ते रिंग्स आहे. मोनोसॅकराइड ऑफ रिंग ते काय आहे, पायरन, नंतर ग्लुकोपायरेनेज आणि नंतरचं कंपाऊंड हे तुम्ही काय म्हणतात मोनोसॅकराइडचे कंपाऊंड आहेत. नंतर रिंग स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोज कशापासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे पहिले हे असं होतं मग असं कन्वर्ट झालं ते सांगत आहे तो. तर त्याच्यामुळे पहिले हा असा होता फ्लोरा, मग हा असा कन्वर्ट होऊन असे कंपाऊंड बनत आहे तो म्हणत आहे. ठीक आहे. नंतर डायसॅकराइड म्हणजे हा झाला मोनोसॅकराइड म्हणजे एकच कंपाऊंड आहे सिंगल सिंगल. डायसॅकराइडमध्ये 2 कंपाऊंड दिसून राहिले दिसतात ते याच्यामध्ये 1,2 डायसॅकराइडमध्ये काय होत आहे 1,2 हे बघा हे लिंकेज विचारते तुम्हाला 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज कोणाच्या याच्यामध्ये आहे शुक्रोजमध्ये. लिंकेज प्रेझेंट इन शुक्रोज इज काय आहे 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज पेपरमध्ये विचारलाय. नंतर लिंकेज प्रेझेंट इन मॅल्टोज. मॅल्टोजमध्ये कोणती असते अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. स्ट्रक्चर नाही विचारलंय हे वेळे मला याच्या लिंकेज विचारलाय. काय विचारलं आहे लिंकेज विचारलंय. नंतर बघा नंतरमध्ये बघा नंतरमध्ये काय रिंग ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजमध्ये काय असते बघा हे वाला आहे. लॅक्टोजमध्ये 2 गोष्टीपासून बनतो लॅक्टोज. एक अल्फा डी गॅलॅक्टोज आणि अल्फा डी ग्लुकोज. त्याच्यापासून त्याचे लिंकेज बघा बीटा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज कशामध्ये आहे हा ग्लायकोसिडिक लिंकेज लॅक्टोजमध्ये. हे तुम्हाला मेन इम्पॉर्टंट आहे. नंतर अमायलेजमध्ये काय असते अमायलेज अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज. मोस्ट ऑफ द थिंगमध्ये तसंच आहे पण इथं बघा अल्फा 1,4 लिंकेज आहे पण इथं बीटा आहे. इथं काय अमायलेज आहे पण इथं अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. हा अल्फा आहे हा बीटा आहे. हे नाव लक्षात ठेवायचे. नंतर सेल्युलोजमध्ये काय बनत आहे बीटा 1,4 पॉलिमर ऑफ डी ग्लुकोज. हे लिंकेज हे जे ते लिंकेज म्हणजे हे बीचमध्ये जो दिसत आहे म्हणजे तो स्ट्रक्चर रिपीट होऊन राहिला बघा. इथं हे जे आहे याच्यानंतर हे असंच राहील सेम सेम सेम. याच्यानंतर हा जो आहे हा सेम रिपीट राहील नंतर म्हणजे हे लिंकेज एक प्रकारचीच राहील. बाकी कंपाऊंड तुम्ही कितीही वाढवा ते लिंकेज तुम्हाला दिलेलं आहे. नंतर बघा अमायलोपेप्टिन. अमायलोपेप्टिनचे रिॲक्शन याच्यामध्ये बघा लिंकेज काय आहे अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज 1,6 आहे काय आहे 1,6. नंतर अमायनो ॲसिड काय आहे अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड आर द कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव्हिंग अन अमायनो ग्रुप ज्याच्यामध्ये अमायनो ग्रुप असेल NH2 इज बॉन्डेड टू द अल्फा कार्बन. काय असेल अल्फा कार्बनला बॉन्डेड असेल दॅट इज नेक्स्ट टू द कार्बोनिल ग्रुप. बघा हा कंपाऊंड बघा NH2 लागला आहे अशा कार्बनला ज्याच्यानंतर काय आहे C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप आहे. इथं पण बघा NH2 अशा कार्बनला लागला आहे ज्याच्यानंतर काय आहे COOH ग्रुप आहे. ते डेफिनेशन तुम्हाला विचारली आहे. नंतर जर R कंटेन करेल कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप तर त्याला म्हणतात ॲसिडिक अमिनो ॲसिड. म्हणजे आरच्या ठिकाणी जर अजून ॲसिड असता तो झाला असता ॲसिडिक अमिनो ॲसिड. नंतर आरच्या ठिकाणी जर बेस असता तर बेसिक अमिनो ॲसिड. आणि काय त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हा एक टेबल आहे. ठीक आहे. या टेबलमध्ये तुम्हाला प्रश्न एकदा विचारलेलं होतं. काय विचारलं होतं हे वालं हा वाला जो प्रश्न होता काय आहे ग्लुकोज आणि अमायलिन म्हणजे फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड लिंकेज कसं बनलेलं होतं हे तुमच्या टेक्स्टबुकमध्येच आहे. हे असं यांचं लॉंग फॉर्म आहे शॉर्टकट आहे म्हणून. प्रिपरेशन ऑफ लिंकेज हा खूपदा विचारलेला आहे पेप्टाइड लिंकेज म्हणून. तर पेप्टाइड लिंकेज याच्यामध्ये ग्लायसिनचा फॉर्म्युला काय आहे NH2 CH2 आणि COOH. याचे रिॲक्शन करत आहात तुम्ही कोणासोबत
बघा कोणासोबत करत ॲनालाईन सोबत. ॲनालाईन सोबत तर काय होतं, इथून OH निघतो आणि इथून एक H निघतो, तर वॉटर रिमूव्ह होतो. मग काय राहिला NH2CH2. इथून काय राहिला OH, तिथं काय राहिला CO राहिला, इथून एक हायड्रोजन कमी झाला, तर मग एक हायड्रोजन राहिला NH, बाकीचा कंपाऊंड ॲज इट इज. आणि हे जे CO आणि NHचा बॉन्ड आहे त्यालाच म्हणतात पेप्टाइड लिंकेज. त्यालाच काय म्हणतात पेप्टाइड लिंकेज. हा खूपदा विचारलेला आहे. तर हे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. नंतर बघा ज्विटर आयनचं स्ट्रक्चर पण विचारलंय, पण कोणाचं अमिनो ऍसिडचं. ज्विटर आयन स्ट्रक्चर कोणाचं अमिनो ऍसिडचं. हा अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर आहे ज्विटर आयनच्या. तर H3N वर पॉझिटिव्ह चार्ज, नंतर इथं कार्बन आहे R, C++O निगेटिव्ह. त्याचा स्ट्रक्चर म्हणजे हा स्ट्रक्चर आहे कशाचा, ज्विटर आयनच्या अमिनो ऍसिडचा आहे. एक ज्विटर आयन अजून आहे आपल्याला अमाईनमध्ये, अमाईन चॅप्टरमध्ये, तो वेगळे आहे. नंतर बघा डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. It is the process by which molecule shape protein changes without breaking an amide and peptide bond. It form primary structure. म्हणजे विदाउट ब्रेक केल्यानंतर जो कंपाऊंड बनत आहे अमाइनचा आणि अमाइड आणि पेप्टाइड लिंकेजचा, त्यालाच म्हणतात डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. नंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. तर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन हा पण विचारला आहे तुम्हाला. तर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन हा किती भागामध्ये आहे, 2 भागामध्ये. एक fibrous protein and a globular protein. It is a fibrous like structure from when polypeptide chain run parallel and held together by hydrogen bonding. म्हणजे हे एक्झाम्पल लक्षात ठेवाल आणि हे डेफिनेशन पण. म्हणजे असं स्ट्रक्चर जो फॉर्म होत आहे पॉलीपेप्टाइड चेनचा, जो काय करत आहे हायड्रोजन आणि डायसल्फाइड बॉन्ड काय करत आहे फॉर्म करत आहे. नंतरचं आहे ग्लोबुलर प्रोटीन. इट इज अ फॉर्म वेन चेन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन कॉइल विथ टू गिव्ह स्पेरिकल शेप. तो काय करतो स्पेरिकल शेप देतो आणि ते काय असतात इनसोल्युबल इन वॉटर असतात. हे खूपदा विचारलं आहे, तुम्ही लक्षात ठेवाल. ठीक आहे. नंतर आहे न्यूक्लियोटाइड. अ न्यूक्लियोटाइड इज अन ऑर्गॅनिक सॉल्व्ह मॉलिक्यूल विथ अ बेसिक कंपोजिशन ऑफ नायट्रोजन बेस, पेंटोज आणि फॉस्फेट. म्हणजे न्यूक्लियोटाइडमध्ये 3 गोष्टी असतात, एक नायट्रोजनस बेस, एक पेंटोज आणि एक काय असतो तुमचा फॉस्फेट. हे याच्यामध्ये लिहिलं आहे, याचे एक्झाम्पल्स लिहिले आहे. नंतर बघा एन्झाईमचे डेफिनेशन. एन्झाईम आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट दॅट स्पीड अप केमिकल रिॲक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम विदाउट ब्रेकिंग द कंझ्युमर ऑफ प्रोसेस. म्हणजेच एन्झाईम आपण गोळ्या खातो, तर ते तापाची गोळी खाल्ली तर आपल्याला ताप दुरुस्त होतो, सर्दी दुरुस्त नाही होत. म्हणजे एक स्पेसिफिक आपण जे वापरतो एन्झाईम, तो एन्झाईमचं काम तोच आहे. नंतर यालाच लॅक अँड की मेकॅनिझम म्हणतात. द ॲक्शन ऑफ एन्झाईम ऑन द सबस्ट्रेट, त्यालाच म्हणतात लॉक अँड की मेकॅनिझम. नंतर न्यूक्लिक ॲसिड. द कॉम्प्लेक्स ऑफ बायोमॉलिक्यूल प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल कन्सिस्ट ऑफ मेनी न्यूक्लियोटाइड. ज्याच्याकडे मेनी न्यूक्लियोटाइड असतात आणि ज्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतात, त्यालाच म्हणतात न्यूक्लिक ॲसिड. जसे आपण न्यूक्लिक ॲसिड, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज पॉलीन्यूक्लियोटाइड, त्यालाच काय म्हणतात पॉलीन्यूक्लियोटाइड. जसं न्यूक्लिक ॲसिड म्हणजे जसे तुमच्या बायोलॉजीमध्ये आहे DNA, RNA, ज्याच्यामध्ये जेनेटिक्स दाखवतात. ठीक आहे. तर तेच न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे आहे, DNA आणि RNA प्रकारचे. नंतर बघा मोनोसॅकराइड शुगर. तर मोनोसॅकराइड शुगरमध्येच याच्यामध्ये हे एक्झाम्पल आहेत तुमचे रायबोजचा. कशाचं एक्झाम्पल आहे रायबोजचा, तर तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. नंतर बघा नंतरचे आहे तुमचा हा एक्झाम्पल प्रेझेंट इन द DNA. हा प्रेझेंट कशामध्ये आहे DNA मध्ये, हा DNAचा एक्झाम्पल आहे. नंतर बघा नायट्रोजन कंटेनिंग बेस. तर टोटल नायट्रोजन कंटेनिंग बेस आहेत कोणते कोणते, सायटोसिन, युरॅसिन, थायमिन. हा विचारला होता, काय विचारला होता, सायटोसिन, युरॅसिन, थायमिन. हा जो होता हा बेस कशाचे, पिरिमिडिन बेस आहे. हे कोणते बेस आहेत, पिरिमिडिन बेस. आणि मागच्या वर्षी आला होता ॲडेनाईन आणि ग्वानाईन. हे कोणते बेस आहेत तुमचे, प्युरिन बेस आहेत. ॲडेनाईन आणि ग्वानाईन कोणते बेस आहेत, प्युरिन. आणि सायटोसिन, युरॅसिन आणि थायमिन हे कोणते बेस आहेत, पिरिमिडिन. 3 वाले जे आहेत ते पिरिमिडिन, 2 वाले आहेत ते प्युरिन. ते लक्षात ठेवाल तुम्ही. ठीक आहे. नंतर युरॅसिन जो असतो, हा युरॅसिन ऑनली अकर होतो इन RNA मध्ये. कशामध्ये युरॅसिन अकर होतो, RNA मध्ये. आणि जो थायमिन होतो तो अकर होतो DNA मध्ये. लक्षात ठेवाले, युरॅसिन कशामध्ये RNA मध्ये होतो आणि थायमिन DNA मध्ये होतो. ते याच्यामध्ये लिहिले आहे बघा, पिरिमिडिन मध्ये हे 3 येतात आणि प्युरिन मध्ये हे 2 येतात आणि हे याचे स्ट्रक्चर्स आहे. आणि नंतर बघा
नंतर बघा, जो न्यूक्लियोटाइड जो होतो तो न्यूक्लियोटाइड तुमचा जो न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर असा आहे, ते 3 भागात आहे. न्यूक्लियोटाइड एक पेंटोज शुगर, एक नायट्रोजन बेस आणि एक फॉस्फोरिक ॲसिड. कोण? न्यूक्लियोटाइड हा 3 भागामध्ये डिवाइड आहे. म्हणजे 3 भागांमध्ये याच्या कंपाऊंडमध्ये हे तिन्ही प्रेझेंट आहे. ठीक आहे. नंतर आहे न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइडमध्ये इट कंटेन ओनली 2 कंपोनंट्स. याच्यामध्ये किती कंपोनंट असतात? 2. एक असतो पेंटोज शुगर आणि एक असतो नायट्रोजन बेस. म्हणजे एक्झाम्पलमध्ये एक पेंटोज शुगर आहे म्हणजे 5 असलेला हा, आणि एक आहे नायट्रोजन बेस ज्याच्याकडे नायट्रोजन आहे. नंतर प्रायमरी स्ट्रक्चर, तर याच्यामध्ये हेच आहे जे आपण इथं लिहिले होते, ॲनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन. हे काय शुगर ऑफ फॉस्फेट आहे. चला, आणि तर सेकंडरी स्ट्रक्चर हे काय असतं? जो DNA चा स्ट्रक्चर असतो तो काय असतो? डबल हेलिकल स्ट्रक्चर. असं असतो ना, डबल हेलिकल स्ट्रक्चर असतो. काय असतं? असं स्ट्रक्चर असतो ना, डबल हेलिकल स्ट्रक्चर असतो. बरोबर आहे, ते स्ट्रक्चर आहे त्याचं. चला, आणि नंतर बघा लास्टमध्ये फंक्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. तर न्यूक्लिक ॲसिड तो काय करतो? रिप्लिकेशनसाठी यूज केला जातो, सिंथेसिस ऑफ प्रोटीनसाठी, जीनसाठी आणि जेनेटिक कोडसाठी पण यूज केला जातो. कोणाचा? फंक्शनल ऑफ युजेसचा. मग तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता ते mRNA, tRNA, rRNA. हे तुम्ही हे RNAचे टाईप आहेत, mRNA, tRNA आणि rRNA. याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस होते. द कोड इन विच सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड जीन. जे सेगमेंट ऑफ DNA असतो त्याला काय म्हणतात? जीन म्हणतात. नंतर रिलेशन बिटवीन न्यूक्लियोटाइड, ट्रायप्लेट आणि अमिनो ॲसिड यांनाच म्हणतात जेनेटिक कोड. जेनेटिक कोड म्हणजे जेनेटिक कोड, नंतर सिंथेसिस ऑफ प्रोटीन, नंतर रिप्लिकेशन. हे काय तुमचे फंक्शन आहेत कुणाचे? न्यूक्लिक ॲसिडचे. अशा प्रकारे हा बायोमॉलिक्युलचं होतं. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगाल.